नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची भाव पातळी आणि काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कधी आणि कसा होणार आणि या सर्वांच्या माध्यमातून अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे आणि सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या 2 ते 3 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढली। आता ही विक्री का वाढली तर खत बियाणांच्या खरेदीसाठी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा आपल्यापाशी असणारं उरलं सुरलं सोयाबीन विकत आहे। आता हे सोयाबीन विकून पैसा गोळा केला जातोय आणि या माध्यमातून आपण बघत आहोत की खत बियाणांची खरेदी होत आहे। आता यामुळे झालंय काय की अचानक बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक वाढली आणि वाढलेली सोयाबीनची आवक जी आहे त्याच्यामुळे सोयाबीनचा भाव कुठेतरी दबावात येत आहे, येण्याची शक्यता आहे। आणि जो सोयाबीनचा भाव सध्या 4200 4500 दरम्यान आहे, त्या 200 रुपयाची कमीत कमी घसरण दिसणार आहे आपल्याला मित्रांनो इथून 15 जून पर्यंत आणि भाव पातळी आपल्याला 4000 ते 4400 च्या दरम्यान स्थिरावताना दिसणार आहे। आता यानंतर काय होणार तर 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटणार, त्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार। यामुळे काय होणार मित्रांनो की सोयाबीनच्या भावात पुनश्च एकदा तेजी निर्माण होणार। म्हणजे जो तुमचा प्रश्न आहे की आपल्याला आणखीन किती दिवस वाट पाहावी लागणार सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी, तर या प्रश्नाचं उत्तर आहे कमीत कमी 15 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे आणि 15 जून नंतर सोयाबीनच्या भावात 200 ते 300 ची तेजी येऊन सोयाबीनची भाव पातळी 4200 ते 4600 च्या दरम्यान स्थिरावली तर काय आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे।
मग सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या 4,500चा भाव लक्षात ठेवा। हा भाव तुम्हाला कधीही मिळाला तर तिथं सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।